चला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि इंग्रजी वाचायला सुरुवात करूया, म्हणजेच इंग्रजी वाचन पक्क करूया। तर आज आपण पाहणार आहोत इंग्रजी वाचन। तुम्हाला जर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इंग्रजी वाचन पक्क करायचे असेल तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या। बघा, घरामध्ये 2 वर्षाच्या वरती किंवा 5 वर्षाच्या आतील जर मुले असतील तर आपण त्यांची इंग्रजी वाचनाची किंवा मराठी वाचनाची प्रॅक्टिस करून घेत असतो। तशीच प्रॅक्टिस आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला चला शिकूया इंग्रजी वाचन। इंग्रजी वाचन शिकण्याचा आज आपला हा पहिलाच पाठ आहे आणि आज आपण शिकणार आहोत इंग्रजी वाचन। तर लहान मुलांना इंग्रजी वाचन कसं शिकवायचं ते आज आपण पाहूया। पहा, इथं आहे ए, कॅपिटल ए आणि स्मॉल ए असे दोन्ही पण लिपीतील ए आपण इथे लिहिले आहेत, म्हणजे मुलांना समजतं की कॅपिटल ए आणि स्मॉल ए या दोन्हीचा आवाज ॲ असा होतो। बघा, बी, स्मॉल बी, बीचा आवाज ब। तर मुलांना आपण सांगायचं आहे, इकडे बघ, इकडे बघ, मुलांना आपण सांगायचं आहे ए चा आवाज काय होतो ॲ, बी चा आवाज ब, सी चा आवाज क। आता इथे सी चा आवाज क आणि स असे दोन्ही लिहिले आहेत, पण आपण सुरुवातीला जेव्हा मुलांना शिकवतो तेव्हा सांगायचं आहे सी चा आवाज क होतो। काय होतो क। डी चा आवाज ड, ई चा आवाज ए। आता इथे पहा, ई चा साऊंड ए। आता इथे ई चा साऊंड ए आहे आणि जेव्हा आपण ए लेटर रीड करतो तर तेव्हा त्याचा साऊंड सुद्धा एच असा होतो ए। परंतु ए चा साऊंड जेव्हा आपण रीडिंग करतो तेव्हा ए चा साऊंड होतो ॲ। काय होतो ॲ। मग आपण काय म्हणतो, ए ला ॲ, टी ला ट, ॲट। मग मुलांना रीडिंग करताना सांगायचं आहे ए चा साऊंड ॲ, टी चा साऊंड ट, ॲट। एफ फ, जी ग, एच ह किंवा एच चा आवाज ह असा सुद्धा आपण म्हणू शकतो। आणि जर तुम्हाला साऊंड म्हणायला सोपं जात असेल तर एच चा साऊंड ह। आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, र। बघा, इथे के चा साऊंड क, एल चा साऊंड ल। हे पण मुलांना एकदा सांगायचं आहे। एम चा साऊंड एन, व्हेरी गुड। ओ, आ, पी, प, म्हणजे एन चा साऊंड नाकातून होतो पी चा साऊंड प, ओ चा आ, क्यू चा क्व। आता इथे मुलांना सांगायचं आहे क्यू चा साऊंड, हा क्यू हा लेटर आहे तो जोड शब्द आहे, मराठीत आपण त्याला जोड शब्द म्हणतो, किंवा क्यू चा जो उच्चार आहे तसा क्व असा होतो। बघा, उच्चार म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये प्रोनाउन्स असं म्हणतात। क्यू चा उच्चार होतो क्व किंवा क्यू चा साऊंड होतो क्व। क्यू बरोबर यू हा लेटर येतो म्हणून मी छोटासा यू इथे लिहिला आहे। आर चा साऊंड एस, यू, एक्स चा साऊंड वाय, झेड, झ किंवा ज। आता हे सर्व साऊंड आपण रीड करून घेतले। मुलांच्याकडून पुन्हा पुन्हा रीडिंग करून प्रॅक्टिस करून आपण घेतो इंग्लिश वाचताना। तसेच साऊंडचीही प्रॅक्टिस मुलांची पुन्हा पुन्हा घेतली तर हे साऊंड आहेत ते मुलांचे पाठ होऊन जातात। जेव्हा मुलांचे साऊंड पाठ होतात तेव्हा रीड करायला सुद्धा मुलं सहजपणे शिकतात। तर पाहूया आपण। आता इथं ए आहे, ए चा साऊंड काय टी चा साऊंड ट, ॲ, ट। अशा प्रकारे मुलं रीड करायला शिकतात। आता इथे आहे ब, ब, ए चा साऊंड सपोज आपण बी हा लेटर घेतला, बी
डी चा साऊंड काय होतो? ब. ब. त्यानंतर ए घेतला. ए चा साऊंड काय होतो? ए. ए. टी चा साऊंड ट. ट. ब ए ट. बॅट. ब हा बॅट. बॅट चा आपण ब इथे लिहिला, ब लिहिला, मग आपण ए चा ए लिहितो का? तर नाही लिहित, त्याच्यावर अर्धा चंद्र देतो. बॅ आणि टी चा आपण लिहिला ट. काय लिहिला? ट. बॅट. बॅट. आता इकडे बघ, इकडे बघ. आता आपण सी लिहिला, लिहिलं का नाही? सी चा साऊंड काय होतो? क. ए चा साऊंड ए. टी चा साऊंड ट. कॅट. आता डी लिहिला, डी चा साऊंड ड. आता ओ लिहिला, ओ चा साऊंड काय होतो? आ. ओ चा साऊंड आ. जी हा लेटर लिहिला, जी चा साऊंड काय होतो? जी चा साऊंड काय होतो? ग. ग होतो. मग काय उच्चार झाला? ड अ ग. डॉग. ड ऑग डॉग. ना एफ आहे, एफ. एफ चा साऊंड फ. ए चा साऊंड एन चा साऊंड फॅन. काय प्रोनाउन्स काय झालं? फॅन. मग हा वर्ड रीड करताना आपण काय करणार? फॅन. अशा प्रकारे मुलांची प्रॅक्टिस करायची आहे किंवा मुलांना सांगायचं आहे. आता इथं एच लेटर लिहिला, एच चा साऊंड काय होतो? हो. ए चा साऊंड टी चा साऊंड मग काय झालं? वर्ड हॅट. अशा प्रकारे मुलांच्याकडून रीड करून त्यांची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. असे जर छोटे छोटे वर्ड मुलांना रीड करायला सांगितले आणि त्याच्यातून पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करून घेतली तर त्यांची स्पोनिक साऊंड किंवा लेटर ए टू झेड लेटर, त्यांचे नाव काय असतात, त्याचे साऊंड काय असतात हे मुलांना समजायला मदत होते किंवा सहजपणे मुलं रीड करायला शिकतात. आणि अशाच पुढील वर्डही मुलांच्याकडून करून घ्यायचे आहेत. पहा इथे आहे फी. फी चा साऊंड होतो व. जेव्हा फी याचा उच्चार आपण आपल्या तोंडातून करतो व, म्हणजे होठ असे जीभ टाळ्याला लागते व. आणि डब्ल्यू चा साऊंड सुद्धा वच आहे, परंतु जेव्हा आपण डब्ल्यू चा उच्चार तोंडातून काढतो तेव्हा आपला व असा म्हणजे होठ गोल होतात. हे मुलांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. का तुमच्याही घरात अशी लहान मुले असतील तर तुम्ही त्यांची प्रॅक्टिस घेऊ शकता किंवा आम्ही अशा प्रकारे प्रॅक्टिस करत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला आता चैत्राली आपल्याला रीड करून दाखवत आहे. ए चा आवाज ए. ए चा आवाज ए. बी चा आवाज ब. बी चा आवाज ब. सी चा आवाज क. डी चा आवाज ड. डी चा आवाज ड. एफ चा आवाज फ. जी चा आवाज ग. जी चा आवाज ग. एच चा आवाज ह. एच चा आवाज ह. आय चा आवाज आय. आय चा आवाज ई. जे चा आवाज ज. के चा आवाज क. के चा आवाज क. यल चा आवाज ल. व्हेरी गुड. एम चा आवाज म. एम चा आवाज म. एन चा आवाज न. व्हेरी गुड. ओ चा आवाज अ. ओ चा आवाज अ. टी चा आवाज पी चा